गेलो तो होतो मंदिरमध्ये इकडे दर्शन करायला, पण त्यानंतर या पार्क मध्ये पाहून ना खतरनाक माहोल करून टाकला असतं. तर जसं की तुम्ही मागच्या 2 ब्लॉग मध्ये पाहिलं, तर आपण शेगाव गेलो बाईकनं, त्यानंतर श्रीचे दर्शन बी केले. पण आता जायचं आम्हाला नागझरी मंदिर मध्ये. इकडे या नागझरीच्या मंदिर मध्ये पोहोचलो बाई, एवढं खतरनाक आणि जुनं मंदिर आहे काय पाहू शकता बाई तुम्ही. त्याच्यानंतर पाहून काय पायता पायता सोबती फोटोग्राफर बनून गेलं इथं. आणि इकडे या मंदिर मध्ये पाहून मस्त अंदर गुफा गिफा, त्यात अंदर गेलो आम्ही, एक नंबर आज दर्शन केले. आणि मंदिर एवढं जुनं आहे, पण जुनं असून बाई एवढं खतरनाक वाटे मंदिर मध्ये काय सांगू, तुम्ही पाहू शकता बाई. आणि या मंदिरच्या पूर्ण भिंतीवर जेवढ्या लोकांनी देणगी गेली होती मंदिरसाठी, पूर्ण नाव लिहिले होते एका गाडी. आणि इकडे ह्या शिवालयाकडे जाणारा मार्ग तर पाहू शकता बाई, शिवजींची प्रतिमा. आणि इथं पूर्ण निसर्गरम्य वातावरण तुम्ही पाहू शकता. तुम्ही या मंदिर मध्ये आले कॉमेंट सांगा. आणि या नागझरी मंदिर मध्ये स्नानकुंड बी आहे, तिथे स्नान बी करू शकता तुम्ही स्नानकुंडामध्ये. आणि इथं पलटणकोट थांबते पूर्ण फोटोशूट साठी, एक एक करून जागा पाहून आली ओके मध्ये. आणि इकडे दुसऱ्या दिवशी गेलो सिद्धीपेठ महालक्ष्मी मंदिर मध्ये, जे की आपल्या विसापासून जवळच होतं. मग येऊन गेलो या मंदिर मध्ये पहिले इकडे. आणि इथं पूर्ण 12 ज्योतिर्लिंग बी होते. पूर्ण दर्शन करायला सुरुवात केली. माझ्या सोबतीत म्हणे विश मागतो म्हणे, एक चांगली म्हटलं मागून घे, पूर्ण होऊन जाईल पटकन तो इथं. आणि सोबत या मंदिर मध्ये बी एक नवीन गुफा बनवणं सुरू बाई, एक नंबर मध्ये पाहू शकता. आणि इथे बी काम सुरू होतं, तेवढ्यात एक हलकी बैठक होऊनच गेली आमची. आणि इथे मंदिर मध्ये आर्ट गॅलरी पाहिली, तेवढ्यात मी पलटण होऊन गेली पूर्ण सुरू या पार्क मध्ये लहान पोरायच्यात. मग काय ऐकत नावच नाही कोणी.